असेल दृष्टी तर पाहू सृष्टी असं म्हटलं जातं. 2050 पर्यंत असं म्हटलं जातं की हाफ ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशनला चष्म्याचा नंबर मायनस असणार आहे. तर दरवर्षी एकदा तरी लहान मुलांचं चेकअप करायला पाहिजे. या चष्म्यानी जे वाढणारं मायनस नंबर आहे ते आपल्याला थांबवता येतं. रेटिना ज्याला आपण म्हणतात किंवा नेत्रपटल, त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे स्पेशल त्याची डिपार्टमेंट आहे. तर डायबिटीज हा डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम सायलेंटली होत असतो. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी खूप कष्ट करायला लागतात. त्याला खूप डेडिकेटेड एफर्ट्स, फोकस्ड एफर्ट्स लागतात. ते एका दिवसात होत नाही. निरोगी शरीर आणि निकोप दृष्टी हे खऱ्या आयुष्याचं वैभव आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसतं. आजच्या डिजिटल युगात डोळ्यांचं आरोग्य जपणं हे एक मोठं आव्हान झालेलं आहे. दरवर्षी 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. याचं औचित्य साधून गेली 30 वर्षाहून अधिक काळ नेत्रचिकित्सा या क्षेत्रात अनुभव असलेल्या अनिल आय केअर या रुग्णालयाच्या मेडिकल डायरेक्टर डॉक्टर अनघा हेरूर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, म्हायम टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी जान्हवी मोरे. मॅडम, तुमचं देखील म्हायम टीव्ही मध्ये स्वागत आहे. आपण पाहिलं तर डोळा हा आपल्या शरीराचा अत्यंत नाजूक आणि महत्वाचा अवयव आहे. तर त्याची निगा कशी राखायची? सर्वात प्रथम म्हणजे सगळ्यांना माझा नमस्कार. असेल दृष्टी तर पाहू सृष्टी असं म्हटलं जातं. आईज आर द विंडोज टू द सोल. म्हणजे आपल्या डोळ्यांच्या तर्फेच आपण पूर्ण जग पाहू शकतो. लहानपणापासनं मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला ह्याची खूप गरज आहे आणि हे खूप महत्वाचं आहे की आपण प्रत्येक स्टेज ऑफ लाईफ, कुठलाही वय असू दे, आपल्याला आपली डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल, लहान मुलांमध्ये सुद्धा चष्म्याचा नंबर वाढण्याचे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. इनफॅक्ट 2050 पर्यंत असं म्हटलं जातं की हाफ ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशनला चष्म्याचा नंबर मायनस असणार आहे. हे जर आपल्याला कुठेही तरी कमी करायचं असेल तर लहानपणापासूनच आपल्याला रेग्युलर चेकअप्स हे सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे आपल्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांचा वयाच्या 6 महिन्यापासून फर्स्ट चेकअप पाहिजे. मग 3 इयर्सला सेकंड चेकअप, 5 इयर्सला थर्ड चेकअप. काहीही त्रास किंवा सिम्पटम्स किंवा कंप्लेंट नसून सुद्धा ओके. त्याच्यानंतर दरवर्षी एकदा तरी लहान मुलांचं चेकअप करायला पाहिजे. त्याच्या पुढे आपल्याला खूप कम्प्युटर म्हणा, मोबाईल ह्याचा खूप एक्सपोजर होत जातो. म्हणून आपल्याला अजून डोळ्यांवर ताण होण्याची शक्यता असते. त्यावेळेला सुद्धा परफेक्ट चष्म्याचा नंबर हे चेकअप करूनच कळतं. तसंच जसं आपण मोठे होतो तसं डोळ्यांमध्ये डायबिटीजचं प्रमाण, कॅटरॅक्ट आहे का किंवा काचबिंदू आहे का, डोळ्यांच्या पाठीमागच्या पडद्याचे काही बदल होत असतात, ते आपल्याला वेळेवर चेकअप करून मगच त्याची आपल्याला निदान करून त्याचं टेस्टिंग आणि ट्रीटमेंट करतो. म्हणून सर्वात इम्पॉर्टंट आहे की काही कंप्लेंट नसताना सुद्धा आपण रेग्युलर चेकअप्स करून आपण डोळ्यांची काळजी घेऊ शकतो. अनिल आय केअर हे इथलं डोंबिवलीतलं सर्वात नावाजलेलं असं रुग्णालय आहे आणि डोळ्यांचं एक डॉक्टर म्हटलं की याच रुग्णालयाकडे पाहिलं जातं. तर आपण कोणकोणत्या सेवा देता आणि कोणत्या शस्त्रक्रिया इथे होतात? येस, आमची सगळ्या सेवांचं जर आपण लिस्ट बघितली तर जसं मी म्हटलं, लहान मुलांपासून पीडियाट्रिक एज ग्रुपसाठी स्पेशल आपण केअर घेतो. जे मायोपिया किंवा मायनस नंबरचे पेशंट्स आहेत त्यांचं चेकअप करून मायोपिया वाढू नये म्हणून आपण स्पेशल टेस्ट आणि स्पेशल चष्मे देतो. या चष्म्यांनी जे वाढणारा मायनस नंबर आहे ते आपल्याला थांबवता येतं. स्पेशल ड्रॉप्सची ट्रीटमेंट देतो. हे पहिलं आहे. काही मुलांना चष्मा जरी नसला तरी डोळे दुखणं, डोकं दुखणं, हे जे आई फोकसिंगचे प्रॉब्लेम्स आहेत ते पण आपण ट्रीट करतो. मग थोड्या हायर एज ग्रुप्समध्ये आपण जर चष्मा आलाच तर तो चष्मा काढण्यासाठी एक स्पेशल शस्त्रक्रिया आहे, त्याला लेसिक म्हणतात. हे आमचं पहिलं आणि एकमेव सेंटर आहे या एरियामध्ये जे आपण ब्लेडलेस लेसिक आपण ट्रीटमेंट देतो आणि हजारो लोकांना ह्याचा फायदा झालेला आहे. म्हणजे जाड भिंगाचे ज्या चष्मे असतात त्याच्यापासून मुक्ती आपण देऊ शकतो आणि आपला जो डिपेंडन्स आहे ते पूर्ण निघून जातो. हे लेसिक सेंटर आहे. मग वयस्कर माणसांमध्ये मोतीबिंदू हा सर्वात कॉमन प्रॉब्लेम आहे. तर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आपण हायेस्ट टेक्नॉलॉजी, हायेस्ट प्रकारचे लेन्सेस आणि स्पेशल फेमटो लेझर
रोबोटिक टेक्नॉलॉजी आहे ते आपण यूज करतो. मग काचबिंदूचे जे प्रमाण आहे, जसं मोतीबिंदू आहे तसंच काचबिंदू हा एक प्रॉब्लेम आहे, जे वयस्कर माणसांमध्ये आढळतं. त्याची स्पेशल ट्रीटमेंट आपण आणि चेकिंग आपण करतो. पाठीमागचा जो पडदा आहे, रेटिना ज्याला आपण म्हणतात किंवा नेत्रपटल, त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे स्पेशल त्याची डिपार्टमेंट आहे. आपल्याकडे आता एक स्पेशल मशिनरी अजून आपण एक्वायर केली आहे, ज्याच्याने छोट्या बाहुलीतून सुद्धा आपण पूर्ण पाठीमागचा पडदा चेक करू शकतो. म्हणून फास्ट टेस्टिंग आणि स्पेशल स्कॅन्स करतो. रेटिनाचं पूर्णपणे ट्रीटमेंट आपण करतो. मग ऑक्युलोप्लास्टी म्हणजे इकडे सर्वात काही लोकांना इकडे जाड झालेलं असतं किंवा पापणी खाली आलेली असते, तर डोळ्याचे प्लास्टिक सर्जरी आपण करतो. आणि असे खूप अजून सर्व्हिसेस आहेत, जसं स्पेशल कॉन्टॅक्ट लेन्सेस पण आपण देतो, न्यूरो ऑफ्थॅल्मॉलॉजी आपण करतो, ड्रायनेसची ट्रीटमेंट देतो आणि या सगळ्यांच्या शस्त्रक्रिया आपण आपल्याकडे करतो. अनिल आय रुग्णालयाचा स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे? आमची जी अनिल हॉस्पिटलची जी स्थापना होती ती माझ्या सासूबाईंनी डॉक्टर उमा हेरूर यांनी 1972 मध्ये स्थापना केली. त्यावेळेला 750 स्क्वेअर फीटचं एक छोटंसं हॉस्पिटल होता आणि नंतर जेव्हा मी जॉईन झाले 1997 मध्ये, त्यावेळेला आम्ही त्याची सुरुवात केली अजून एक्सपॅन्शन करायची. आणि आज हळूहळू करून गेले एवढ्या वर्षांमध्ये आपल्याकडे आता 7 सेंटर्स आहेत. डोंबिवलीला आपलं सर्वात मोठं सेंटर आहे, फ्लॅगशिप सेंटर, जे 15,000 स्क्वेअर फीटचं 5 मजल्याचं हॉस्पिटल आहे, जे पूर्ण ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये वन ऑफ द लार्जेस्ट आहे. दुसरं म्हणजे आपलं कल्याणला आहे, बदलापूरला आहे, पलावाला आहे आणि ठाण्याला 2 सेंटर्स आहेत, एक घोडबंदर रोडला आणि एक मेन ठाणे डिस्ट्रिक्ट, ठाणे सिटी 3 नाक्याला. तर हळूहळू आपण ह्याची टेक्नॉलॉजी ऍड करत गेलो, नवीन स्किल्स वाढवत गेलो, नवीन सर्व्हिसेस ऍड केलंय आणि तशी आपण आज सगळ्यांचा जो प्रेम आहे, आशीर्वाद आहे पेशंटचा, त्याच्यामुळे हे शक्य झालं. अनिल आय रुग्णालयाची धुरा सांभाळताना तुम्ही अनेक राज्य आणि देश पातळीवरील वैद्यकीय संघटनांशी देखील संलग्न आहात, तर त्याविषयी थोडं सांगा. खरोखर आहे, कारण कसं आहे, आपण पेशंटच्या डोळ्यांची सेवा तर करतच आहोत, त्याच्याच बरोबरीने आपण आमचं जो असोसिएशन आहे, डोळ्यांचे डॉक्टरांचं जे असोसिएशन आहे, त्याला सुद्धा एक आमचं कर्तव्य आहे. म्हणून महाराष्ट्र स्टेटच्या लेवलवर मी महाराष्ट्र स्टेट ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीची मी प्रेसिडेंट म्हणून निवडून आलेली आहे गेल्या 6 महिन्यापासून. आणि गेले 7-8 वर्षापासून आम्ही खूप काम केलेलं आहे स्टेट लेवलवर. तसंच नॅशनल पातळीवर ऑल इंडिया ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीमध्ये जवळजवळ 30,000 डोळ्याचे डॉक्टर आहेत. त्याच्यामध्ये जे वेस्टर्न इंडिया आहे, वेस्टर्न झोन आहे, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, त्याचं अकॅडमिक सगळं मी सांभाळत होते फ्रॉम द लास्ट 6 इयर्स. आणि आता जे ऑल इंडिया लेवलची सायंटिफिक कमिटी आहे, त्याच्यामध्ये माझी परत निवडणूक झाली आहे गेल्या महिन्यामध्ये, जे पुढच्या 3 वर्षासाठी असणार आहे. प्लस महाराष्ट्राच्या तर्फे नॅशनल लेवलवर MOS म्हणजे महाराष्ट्र ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीची रिप्रेझेंटेटिव्ह ऑल इंडिया लेवल म्हणून पण माझी निवडणूक झाली आहे. तर ईश्वराच्या कृपेने आणि महाराष्ट्राच्या सगळ्या आई डॉक्टरांच्या जो ट्रस्ट होता माझ्यामध्ये, त्याच्यामुळे हे पॉसिबल झालं. आणि ईश्वराच्या कृपेने ही संधी मिळाली की आपण डोळ्यांचं पेशंटसाठी करतोच आहोत, पण आपल्या असोसिएशनसाठी सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. अनिल आय रुग्णालयाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी तुम्ही कोणते परिश्रम घेत आहात? कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी खूप कष्ट करायला लागतात, त्याला खूप डेडिकेटेड एफर्ट्स, फोकस्ड एफर्ट्स लागतात. ते एका दिवसात होत नाही. तर मला सुद्धा आता 30 वर्ष झालेली आहेत. तर ह्या 30 वर्षामध्ये आपण फक्त सेंटर्स नाही उभे केले, आपली लेगसी पुढे केलेली आहे. आणि मी एकटी सगळीकडे नाही करू शकत, म्हणून आपण प्रत्येक सेंटरला एक टेम्पल म्हणून उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त डॉक्टर्स ठेवले किंवा इन्स्ट्रुमेंट्स ठेवले असं नाहीये, त्याच्यामध्ये आपलं जीव आणि प्राण ओतले. म्हणजे हे फक्त काम नाहीये, हे मनापासून केलेलं आहे. म्हणून आमचं टॅगलाईन आहे, बेटर विजन विथ केअर. प्रत्येक सेंटरमध्ये आपण हायेस्ट स्किलचे डॉक्टर्स आहेत. प्रत्येकाला मी पारखून आम्ही आमची जी विजन आहे, आमचे जे एथिक्स आहे, आमचे जे एथॉस आहे, ते कंटिन्यू जे करतात तसं आहे. तसंच हायेस्ट टेक्नॉलॉजी आपण केलेलं आहे. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स जे आहे, मायक्रोस्कोप्स जे आहे, इक्विपमेंट आहे, हायेस्ट लेवलचे केलेले आहेत.
स्टाफ सुद्धा आपण असे निवडून इन्स्टिट्यूट केलेलं आहे ज्याच्याने आपण बेस्ट टू बेस्ट सर्व्हिस आपण सगळ्यांना देऊ शकतो. तर जेवढं मॅक्झिमम लोकांपर्यंत आपली सेवा पसरता येईल हीच आम्ही ह्याच विचाराने आम्ही हे वाढवलेलं आहे. बरोबर. भविष्यामध्ये अनिल आय रुग्णालयाच्या नवी मुंबई आणि मुंबईमध्ये आपल्याला काही शाखा दिसतील का? नक्कीच. आपल्या पेशंटचा जो ट्रस्ट आहे, प्रेम आहे आणि कॉन्फिडन्स आहे आमच्यावर आणि ईश्वराच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादाने डेफिनेटली वी आर लुकिंग ॲट एक्सपॅन्शन. सो वी विल थिंक अबाउट इट आणि जसं जसं पुढची वर्ष येतील तसं आपण ते स्टेप्स घेणारच आहोत. जागतिक आरोग्य दिनानिमित्त दृष्टीदोष असणाऱ्यांना काय सल्ला द्या? बघा, असं आहे की आपण आपल्या डोळ्यांची निगा अॅन्युअल चेकअप्सनी तर करणारच आहोत, पण त्याच बरोबरीने आपल्याला डोळ्यांना जर समजा कुठेही त्रास झाला तर आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडेच जाऊन पूर्ण डिटेल चेकिंग करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा नुसतेच बाहेरून त्यांनी सांगितलेले ड्रॉप्स आपण घालतो किंवा ड्रॉप्सनी मोतीबिंदू जातो, चष्म्याचा नंबर कमी होतो, हे सगळे जे मिथ्स आहेत त्याच्यावर विश्वास न ठेवता आपल्याला प्रॉपर चेकअप करणं गरजेचं आहे. जर कोणाला डायबिटीज असेल तर डायबिटीज हा डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम सायलेंटली होत असतो, म्हणून प्रत्येकाने डोळ्याचं चेकअप कंपल्सरीली करायला पाहिजे. आफ्टर द एज ऑफ 40 आपल्याला काचबिंदूचं धोका असतो, एस्पेशली जर आपल्या घरी कोणाला असेल तर हे खूप महत्वाचं आहे की आपण जसं ब्लड प्रेशर चेक करतो तसंच डोळ्याचं प्रेशर म्हणून असतं, हे सायलेंटली डोळ्याला धोका देत असतो. म्हणून आपण डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेलो ना तर हे ऑटोमॅटिकली सगळं चेक होत जातं. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की फक्त चष्म्याचा नंबर चेक केला, चष्मा घेतला तर आपले डोळे चेक करून झाले, पण तसं नाही आहे. फक्त चष्मा चेक करून डोळ्याचं आतलं चेक होत नाही, म्हणून डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन कम्प्लीट डोळ्याचं चेकअप करून घेणं गरजेचं आहे. तसंच आपला आहार सांभाळणं पाहिजे, म्हणजे रेड, ग्रीन, येलो कलरचे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स खाणं आणि कॉस्मेटिक जर कोण वापरत असेल तर ते सांभाळून हायजीन मेंटेन करणं. कोणाला डोळे आलेले असतील तर ते डोळ्याला टच करून इकडे तिकडे न टच करणं, सो दॅट ते पसरणार नाही. कोण कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असेल तर जसं तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तसं वापरणं. सो हे प्रत्येक एज ग्रुपमध्ये आपण जर अशी काळजी घेतली तर आपले डोळे सुरक्षित राहतील. अनिल आय रुग्णालय नागरिकांना सेवा देण्याबरोबरच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करत असतात. आजच्या या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने डॉक्टर अनघा हेरूर यांनी आपल्याला डोळ्यांची कशी काळजी घ्यावी हे सांगितलेलं आहे. त्यामुळे आता नागरिकांनी देखील आपल्या डोळ्यांच्या बाबतीत जागरूक होणं गरजेचं आहे. कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या MyMTV फेसबुक पेजला आणि YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.